छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांची अक्षरशः दैना होते। पिकामध्ये पाणी पाहून शेतकऱ्याला रडू कोसळलाय। पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं। डोळ्यासमोर स्वतःचं पीक शेतामध्ये सडत असल्याचं पाहताच शेतकरी धाय मोकलून रडायला लागला। अक्षरशः शेतकऱ्याने चिखलामध्ये लोळत नुकसान भरपाईची मागणी केली। भावनिक झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहुयात या शेतकऱ्यांचं दुःख नेमकं काय। राज्यभरामध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय आणि अशामध्ये त्यांच्याकडे असणारे जे पीक आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। कारण फळबागा ज्या आहेत त्या नासल्या आहेत, त्या ठिकाणी फळं जी आहेत ती गळून पडली आहेत। तर दुसरीकडे नगदी पीक म्हणून ओळख असलेली सरकी म्हणजेच कापूस तो सुद्धा पूर्णपणे पाण्यामध्ये आहे। आपण जर माझ्या मागे पाहत असाल तर या ठिकाणी पाणीच पाणी आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी कपाशी दिसत आहे, सरकी दिसत आहे आणि पूर्णपणे अक्षरशः सरकीची जी बोंडं आहेत ती देखील सडून चाललेली आहेत, काळी पडलेली आहेत, म्हणजेच ही वाया जाण्याची परिस्थिती आहे। तर दुसरीकडे शेतकरी जे आहेत या ठिकाणी बसलेले आहेत ते स्वतःचा संताप यासाठी व्यक्त करतायत की ज्याला लहान लेकरासारखं सांभाळलं ते अक्षरशः पाण्यामध्ये मिसळून चाललेलं आहे, सडून चाललेलं आहे। त्यांना विचारूयात काय त्यांची भावना आहे, कारण त्यांनी अक्षरशः या ठिकाणी हे सरकीचे बोंड म्हणा किंवा झाडं म्हणा ते घेऊन आलेत। मग काय सांगाल, काय भावना आहे? सगळी सारखी खराब झाली आमची। आम्ही आता जगा का मारावं, आता आम्हाला कोण वाली राहिलं? सगळी काळी सारखी झाली। याला हे सगळी सारखी आमची वायाला गेली। आम्हाला सरकारला कोणी वाली नाही, सरकार आमचा पंचनामा करीत नाही। आमच्या वावरामध्ये गुडघ्या इतकं पाणी झालं, अक्षरा तळ तुंबलेलं आहे आणि आम्हाला याच्यामध्ये पाहून आत्महत्या करा, पाण्यात बुडून आत्महत्या करा का असं आमच्या डोक्यात विचार येत आहे। आणि आता सरकारनं आम्हाला लवकरात लवकर याला मदत जाहीर करायची सरकारला विनंती। हे सरकार मायबाप, आज आमच्या वावरामध्ये पाणी झालेलं आहे। आमचा कापूस गेला, आमची मोसंबी गेली, आमचा फळबाग गेला आणि आता आम्हाला कोणीही वाली राहिलं नाही। आम्हाला जर जगाचं असेल, शेतकऱ्याला जगाचं असेल तर आम्हाला त्वरित सरकारने अनुदान द्यावं ही मागणी आज सरकारकडे अनुदानाची मागणी केली जाते। शेतकरी संतप्त झालेले आहेत। अक्षरशः जे लहान लेकरांप्रमाणे सांभाळलेलं पीक आहे, स्वतःच्या लेकराला 1 रुपयाचं चॉकलेट दिलं नाही, मात्र या ठिकाणी हजारो रुपये खर्च करून पिकं ही उभी केली जातात। मात्र पूर्णपणे जर पाण्यामध्ये जात असतील, ते सडत असतील, नुकसान होत असेल तर मग दिवाळी कशी साजरी करणार आणि त्या लेकरांची फीस कशी भरणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित होतोय। त्यामुळे शेतकऱ्यांचा मायबाप बनून का होईना सरकारनं त्यांची भावना समजून घ्यावी आणि त्यांना मदत करावी हीच मागणी शेतकरी करतोय। तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी आपली संतप्त भावना जी आहेत या ठिकाणी अशा प्रकारे आक्रमकतेनं बोलून दाखवली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।